अजून काय माहिती? हनुमंतराव ते सगळं जाऊ द्या, आधी मला सांगा, एका दिवसात अचानक कस्तुरीचं लग्न कोणाबरोबर ठरलं? कोण आहे मुलगा? डॉक्टर आहे. नाव काय म्हणालात मुलाचं? डॉक्टर सौरभ साटम. सौरभ साटम, नाव ऐकल्यासारखं वाटतं. साहेब आले. जैन सर. अभिनंदन लोखंडे, अभिनंदन. कशाबद्दल सर? अहो कशाबद्दल काय, प्रमोशन झालं तुमचं. अरे वा हनुमंतराव, अभिनंदन. अहो वरून ऑर्डरले तुमच्या प्रमोशन साठी. पोलीस स्टेशनला दिसत नाहीत, मग कळलंय तुम्ही इथे आहात म्हणून ते तिकीट झालो. हे घ्या. थँक्यू सर. कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. बरं साहेब, तुम्ही चहा घेताय ना? काय लोखंडे, फक्त चहावर भागवत आहे? नाही नाही, कंटिन्यू. मला जर एक महत्वाचं काम आहे, येतो मी. प्लीज कंटिन्यू. हनुमंतराव, जावयाचा पायगुण चांगला आहे. अजून लग्नही ठरलं नाही आणि डायरेक्ट प्रमोशन. शिंदे, लोखंडे साहेबांची ओळख कुठपर्यंत आहे माहितीये का? काय रे, काय झालं? तो डॉन प्रताप साटम याची होणारी सून आपल्या लोखंडे सरांची मुलगी आहे. अरे तू चहा घेतोस का? नको. बरं तू हो पुढे, मी आलोच. हनुमंतराव, अहो मोठे मोठे ऑफिसर तुमच्याकडे मान वर करून सुद्धा बोलायला घाबरतात. पण आता ही जर खबर वाऱ्यासारखी बाहेर गेली ना, तर तुम्हीच विचार करा काय होतील परिणाम. अहो तुम्ही म्हणालात म्हणून आपण कामिनी साटमची माहिती काढली, पण आता तर तुम्ही त्यांचे व्यायी होत आहे. आता काय कसं आहे? आजपासून हा दागिना तुझा, आणि त्या कपाटात जेवढे दागिने आहेत ना तेवढे सगळे तुझे बर का. मम्मी अहो नको. का? अगं साठवांच्या घरची सून व्हायला जाणार आहेस तू. मोकळा गळा चांगला दिसतो का? हा, साठवांच्या घरची सून म्हणजे गळा कसा असा गच्च भरलेला पाहिजे, कळलं का? ते आधी सगळं चालायचं, आतापासून दागिने घालायची सवय करायची बर का. घेऊन जा घरी. एवढी सोन्यासारखी पोर आमच्या घरात येणारे, तिला सजवून मडवून ठेवू हे तुझ्या बाबांना कळायला नको का? हा, जा घरी घेऊन जा. हो पण बाबांना नाही आवडणार. घ्या आता. कस्तुरी घे ना, मम्मी एवढं प्रेमाने म्हणतीये, घे. नाही तर काय, नाही तर उगाच मला सगळे म्हणत बसते रागावती. प्रेम करते ते कोणाला दिसतच नाही. कस्तुरी तू ठेव हे. काय माझी मम्मी आहे ना अशीच आहे, प्रेम केलं ना की भरभरून करते एकदम. बरोबर बोललाय एकदम. आपलं म्हणजे असंच, एखाद्यावर प्रेम करायचं ते सुद्धा भरभरून, आणि एखाद्याशी दुश्मनी करायची ती सुद्धा भरभरून. आपल्याला थोडं थोडं काही जमत नाही. जा घरी, बाबा वाट पाहत असतील ना. घरी पोचल्यावर तुला पण कळल तुझ्या बाबासाठी एक काय ते इंग्रजीत काय, सरप्राईज, एकदम बेस्ट सरप्राईज आहे बाबासाठी. आता तुझा बाबा सुद्धा कोणत्या घराण्याचा व्याही व्हायला चाललाय त्याला पण कळायला नको का? हा, हो मम्मी, पण तरी हा दागिना. एक दागिना माझ्याकडे सुद्धा आहे. कला, तुझ्याकडे कोणता का दागिना? दाखवते थांब. कस्तुरी ये का, कम ओळख. हे मंगळसूत्र आजपर्यंत कमून पण कधी घातलं नसेल. सौरभ, तुला आठवतंय का? नाही. आता मला सांगा, हे मंगळसूत्र आजपर्यंत कमूच्या गळ्यात का नव्हतं? का? कला, मोठेपणा. कमू
कमूचा मोठेपणा बरं का. नाही म्हणजे काय आहे सौरभ, हे मंगळसूत्र तुझ्या आईचं आहे. जेव्हा कमू या घरात आली बर का, तेव्हा स्वतःहून म्हणाली का हे मंगळसूत्र मी सौरभच्या बायकोच्या गळ्यातच घालेन. तेव्हापासून हे मंगळसूत्र आपल्या घरात आहे. हो का नाही कमू? चला, कमू आज एका जबाबदारीतून मुक्त झाली. सौरभ, हे मंगळसूत्र घे आणि पॉलिश करून आण. हा, घे. उशीर झालाय ना, तिला सोडून ये जा. चल. अभिनंदन. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही सांगितलं नाही म्हणजे आम्हाला कळणार नाही का? आम्हाला कळलं बरं का. अहो, अख्ख्या चाळीत चर्चा आहे कस्तुरीच्या लग्नाची. लक्ष्मीनी नशीब काढलं बरं का पोरीनी. मला माहित होतं तुम्ही काही पेढे वाटणार नाही, म्हणून मीच घेऊन आले. तोंड गोड करायला नको. घ्या. तुम्हीच घ्या वहिनी त्यांच्याही वाटचा. घ्या. आणि हो, मीच नाही, अख्ख्या चाळीत सुद्धा कुणी काही बोललं असेल तर माफ करा हो. उगाच बोलता बोलता कस्तुरीच्या सासूला तुम्ही काही सांगितलं तर, हो की नाही? येते हा मी. बरं झालं बाई तू आलीस, नाहीतर मला पुन्हा यावं लागलं असतं. हा घे पेढा. घ्या तुम्ही. बाकी तू नशीब काढलंस हा. अभिनंदन दोघांचंही. आणि शुभमंगल सावधान हो. आणि माऊ, मी सावधान का म्हटलं बाबांना विचार. येते आम्ही. बाबा, काकू असं का म्हणाले? तुझं लग्न ठरलं हे सगळ्यांना कळलं. तुझ्या लग्नाचा गाजावाजा हीच करते. हीच नाही तर पोलीस स्टेशन मधले सगळे बोलतात की डॉनच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न ठरलंय म्हणून. इतकी वर्ष मी इज्जत कमवली, मान सन्मान मिळवला, पण जो तो हेच बोलतो. आता मी लोकांना काय सांगू? बाबा, गेली कित्येक वर्ष मी हे असंच सहन करतोय असं मी तुम्हाला म्हणालो तर? माझ्या आईबाबांचा आईबाबा म्हणून मला खूप अभिमान आहे. पण लोकांना जेव्हा हे कळतं ना ते कोण आहेत, तेव्हा हे असंच सहन करावं लागतं मला. बाबा, मला शाळेत कोणीही मित्र नव्हते याच कारणामुळे. असो, हे सगळं बोलायची वेळ नाहीये. लग्न तोंडावर आलंय आणि मम्मीने काही गोष्टी ठरवल्यात त्या सांगायला मी तुम्हाला आज इथे आलो. बाबा, मम्मीला आमच्या दोघांचंही लग्न एकदम धूमधडाक्यात लावायचंय, जोरदार. मला हे लग्न धूमधडाक्यात करायचं नाही. माझ्या मम्मीची खूप इच्छा आहे. हे बघा, पैशांचा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही काळजी करू नका. त्याचा भार आम्ही तुमच्यावर नाही टाकणार. आम्ही सगळं करू. तुमच्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा. म्हणजे आम्ही गरीब आहेत असं दाखवायचं का तुमच्या मम्मीला? तसं नाही बाबा. आमच्या घरातलं पहिलं कार्य आहे म्हणून म्हणते ती, आणि ती करते. त्यात तिचं काय चुकलं? मला वाटत नाही हे लग्न फक्त तुमच्या आनंदासाठी मोठं केलं जात आहे. मला हा असा दिखावा ना अजिबात आवडत नाही. बाबा, तुम्ही प्लीज समजून घ्या. सौरभ, मला असं वाटतं बाबा बरोबर बोलतात. आणि शेवटी लग्नानंतर आपल्यालाच संसार करायचा आहे ना, मग हा नसता खर्च नको उगाच. आणि नंतर आपण काय करायचं ते आपण बघू. माऊ, मी काय म्हणते, लग्नाला अजून वेळ आहे. मग आत्ता चर्चा करून काय होणार आहे?
आपण काढू ना काहीतरी सुवर्णमध्ये. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. नाही नको आहे, मी निघतो. काय गे काय गे कला, छोटे छोटे खेळ खेळतेस वय माझ्या बरोबर. अक्कल आहे का? कुणाला ब्लॅकमेल करायला निघालीस का? कुणाला ब्लॅकमेल करायला निघालीस? सुरा बाजूला घे, सुरा बाजूला घे. अगं बाई, मी काय केलं? मी ते मंगळसूत्रच तर दाखवलं फक्त, आणि उलट तुझं कौतुकच केलं की ग मी पोरांसमोर. भाईचं तुझं नातं काय हे तर सौरभला पण सांगितलं नाहीये मी अजून. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का कबू? नाही विश्वास तुझ्यावर तर माझा अजिबात विश्वास नाहीये. कमू असं काय? ऐक, तुझ्या या सगळ्या तारा आहेत ना, ही समधी नाटक आहेत ना, मी चांगली ओळखून कला. अगं पण मग असं करायचं असतं तर आल्या आल्यात सांगितलं नसतं का? मी असं काय करते बाई, असं काय करते? नाटकी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता सोडती मी, पण परत मला नुसती भनक जरी का लागली ना तरी तुझं काय? कमू कमू, मी किती वेळा सांगू ग, या घरात मी फक्त भाईसाठी आले ग बाई. भाईसाठी? भाईसाठी वय? थांब ना, थांब ना, उठू दे ना भाईला, बघ त्योच तुला घराच्या बाहेर काढतो का नाही. आणि भाईला काय सांगायचंय ती समधी जबाबदारी माझी बर का कला. आणि समजा कस्तुरीच्या प्रयत्नानं आणि नशिबानं भाई उठला आणि तिचं ऐकून बाईनं तुलाच घराबाहेर काढलं तर? कमू, तिची एवढी हिंमत? काय सांगायचं बाई, भाई उठला आणि बाई आपल्या बाजूने असं कळलं तर तिची हिंमत वाढूच शकते. आणि तू या घरात येण्यापूर्वी कोण होती, काय होती हे सौरभला कळलं आणि तो तुझ्या बाजूने उभा नाही राहिला म्हणजे काय गे, धमकी देतीस बाई मला? नाही ग, कशाला धमकी देऊ, तुला सावध करते मी. या घरात मी राहणं तुझ्या फायद्याचे, जरा विचार कर. हा, ठरलंय लग्न. ठेवा फोन. हॅलो. हा ठरलंय. हा, भाई साटमच्या पोराशीच ठरलंय लग्न. काय करायचं तुला? ठेव फोन, ठेव. बाबा, कमीपणा दाखवण्यासाठी करते ती सगळं, पण ना मी आता तिला सोडणार नाही. बघतो आता मी काय करतो ते बघ. बाबा, घरात शुभ कार्य असलं की कसं मन शांत राहतं, समाधानी राहतं. पण या सगळ्याचा तुम्हाला इतका त्रास होणार असेल ना तर मी नाही करत लग्न. हो तू बिजू, मी आत्ताच सौरभला फोन करते. अगं भाऊ,
बोल कस्तुरी. कस्तुरी, हॅलो. सौरभ, या गोष्टी अशाच सुरू राहिल्या ना तर हे लग्न करण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही. काय? हॅलो. विजू, फोन उचलायचा नाहीये. अहो, तू जो निर्णय घेतेस ना त्यावर अजून एकदा विचार कर. बाबा, तुम्ही आयुष्यभर सचोटीने वागला, कायम सत्याची बाजू धरून ठेवली. पण आज या एका गोष्टीमुळे तुमच्या या अख्ख्या प्रवासावर जर का प्रश्नचिन्ह उभं राहणार असेल ना तर मी खरंच नाही करत हे लग्न. कस्तुरी, लग्न करशील माझ्याशी? हो. हा, धन्यवाद धन्यवाद. लई मोठं काम केलं तुम्ही. हा, मग तुमचं काम होणार म्हणून सांगते ना, शब्द दिला मम्मीनी. असं कसं चालन, दोघांनी एकत्र पुढे गेलं पाहिजे. एक मागं राहून कसं चालन. हा, बरे ऐका, ते लग्नाची तारीख कळली ना पोराची. हा, मुहूर्ताच्या टायमाला हजर पाहिजे बरं का, अक्षदा टाकायला. आणि ते प्रेझेंट फिजेंट काय घेऊन यायचं नाही. आपलं घरचं लग्न आहे, आशीर्वाद द्यायला यायचं. हा, ठेवती. का रे, कपाळाला इतक्या आठाका पडला तुझ्या? मम्मी माफ करा, पण लहान तोंडी मोठा घास घेतोय मी. त्या हवालदाराचं प्रमोशन करून चांगलं नाही केलं आपण. आता त्याचे अधिकार वाढतील आणि तो आपल्यालाच त्रास देणार ना. घाबरायचं नाही शिवा, अजिबात घाबरायचं नाही. काय लग्न होईपर्यंत आपल्याला धक्का सुद्धा लावणार नाही तो हवालदार. आणि लग्नात मी त्याला असा धक्का देणार आहे ना, उपकाराच्या वजाखाली गुदमारणार आहे तो हवालदार. मम्मी, पण तो हवालदार फार स्वाभिमानी आहे. शिवा, घरच्यांपेक्षा पोराबाळांपेक्षा ड्युटी महत्वाची नसते बाबा. घरातली माणसं महत्वाची, लेक महत्वाची. शिवाय एक महत्वाचं काम. काय? पुढचे 10 दिवस रोज पेपरात छापून आलं पाहिजे मम्मी कस्तुरीसाठी आणि तिच्या बापासाठी काय काय करते ते. त्या हवालदारानं माझ्या नवऱ्यावर हल्ला केला. आपण संत मनाचे. हा मम्मी, देतो ना बातमी. बघा कसं छापून येतं की नाही सगळं. लोकांना वाटत आपण जगासाठी करतोय, पर आपण फक्त आपल्या लेकासाठी करतोय. एकदा माझ्या लेकाचा विश्वास बसला ना माझ्यावर,
की मग बघ लग्न झाल्यावर काय काय करते ते. बरोबर आहे मग. मम्मी कायमच बरोबर असते शिवा, कायमच.